गाइस, आज पुन्हा आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलो आहोत. आपण नवीन एक सीरीज घेऊन आलो आहोत. बघा, आपण याआधी तुम्ही बघितलं असेल की आपण 358 तालुके महाराष्ट्रातले पाठ केले होते बाय ट्रिक बाय स्टोरी. तसंच तुम्हाला माहिती आहे पॉलिटीमधले जे कलम असतात, राज्यघटनेतील जे कलम असतात ते खूप इम्पॉर्टंट असतात. आता सगळेच कलम तुमच्या लक्षात असणं गरजेचं नसतं, पण काही काही इम्पॉर्टंट आहेत. बघा, 400+ कलम आहेत, पण त्यातले 100-200 असे कलम आहेत जे तुमचे पाठच असले पाहिजे. त्यातले आतमधलं जे काही कन्सेप्ट आहे ते तुमचं क्लिअरच असलं पाहिजे. मग मी नवीन सीरीज घेऊन आलेली आहे. आजपासून आपण काय करणार आहोत, दररोज 3 किंवा 4 किंवा 5 असे कलम लक्षात घेणार आहोत बाय ट्रिक. चला मग पाहूया. बघा, तुम्हाला माहिती आहे की आधी कलमामध्ये म्हणजे आधी जेव्हा राज्यघटना बनलेली होती तेव्हा स्टार्टिंगला 22 भाग होते आणि आता 25 भाग आहे. आता हे भागामध्ये काय होतं, प्रत्येक भागामध्ये काही काही कलम दिलेली आहेत. मग पहिला भाग आहे, आज आपण पहिल्या भागातले कलम बघणार आहोत. बघा, पहिला भाग कशाच्या रिलेटेड आहे. पहिला भाग हा संघ, राज्य आणि त्याच्या राज्य क्षेत्र याच्याशी रिलेटेड आहे. ते कसं लक्षात ठेवायचं त्याचं टेन्शन घ्यायचं नाही, मी सांगणारच आहे. मग पहिला भाग कशाशी रिलेटेड आहे, संघ, राज्य आणि त्यांचे काय राज्य क्षेत्र. आणि मग पहिल्या भागामध्ये कलम किती कलमांचा समावेश होतो. पहिल्या भागामध्ये 1 ते 4 कलमांचा समावेश होतो. म्हणजे पहिल्या भागामध्ये कलम 1, कलम 2, कलम 3 आणि कलम 4 या 4 कलमांचा काय होतं, समावेश होतो. भाग पहिला कशाशी रिलेटेड आहे, संघ, राज्य व काय राज्य क्षेत्र, त्यांचे राज्य क्षेत्र यांच्याशी संबंधित. आणि भाग 1 मध्ये किती कलमांचा समावेश होतो, तर 4 कलमांचा, 1 ते 4 कलमांचा समावेश होतो. कलम 1, कलम 2, कलम 3 आणि कलम 4. ओके, ठीक आहे. मग आपण पहिल्यांदा कलम 1 पासून स्टार्ट करूया. त्यानंतर बघा कलम 1, 2, 3 आणि काय 4. चलो मग पहिल्यांदा कलम 1 बघूया. आता तुम्हाला माहिती आहे की कलम 1 किंवा कलम पहिला, आता पहिला कोणीही असू दे, टॉपर असतो पहिला, त्यानंतर रांगेतला पहिला असतो, तो सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट होऊन जातो. तुम्ही रांगेत पहिला असाल तुम्ही इम्पॉर्टंट होऊन जाल. त्यानंतर रांगेत जो काही रँकमध्ये जो कोणी पहिला असेल तर तुम्ही पूर्ण फेमस होऊन जातो. पहिला जो कोणी असतो तो खूप इम्पॉर्टंट होऊन जातो. मग आपली ट्रिक काय लक्षात ठेवायचं, कलम पहिला म्हटलं की तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला पहिलं प्रेफरन्स कशाला द्यायचं आहे. तुम्ही विचार करा, तुम्ही आहात आणि तुम्ही म्हटलं की तुम्हाला पहिलं प्रेफरन्स तुम्ही कोणाला देणार, भारत देशाला, फॅमिलीला, स्वतःला, कोणाला देणार पहिलं प्रेफरन्स. सगळ्यांचा आन्सर असेल भारत देशाला, कारण भारत देश आहे म्हणून काय आपण आहोत. ठीक आहे, लक्षात येते. मग तुम्ही इमॅजिन करायचं की कलम पहिला आणि कलम पहिला तुम्हाला विचारलेला आहे की कलम पहिल्याला इम्पॉर्टंट द्यायचं आहे. म्हणजे मी तुम्हाला विचारत आहे किंवा अदर कुणीतरी विचारत आहे की कलम पहिला काय आहे किंवा कलम पहिल्यामध्ये काय आहे. मग तुम्ही इमॅजिन करा की कलम पहिला प्रेफरन्स आपण कोणाला देणार आहोत, कलम पहिला प्रेफरन्स आपण भारत देशाला देणार आहोत. मग कलम पहिल्यामध्ये भारत देशाशी रिलेटेड काय कलम आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवावी लागतात. आता कलम पहिला इम्पॉर्टंट आहे, मग त्या कलम पहिला एवढा इम्पॉर्टंट असेल तर ते सिंगल कलम नसणार आहे. कलम 1 मध्ये सब कलम पण आहेत. म्हणजे 1-1 झालं, 1-2 झालं, 1-3 झालं. तुम्हाला दिसत असेल हे कलम 1 आहे, 1-1 आहे, कलम 1-2 आहे, 1-3 आहे, असे सब कलम दिलेले असतात. त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवणं अवघड जातं सब कलम लक्षात ठेवणं, पण आपण सोबत असल्यावर अवघड काहीच नाही, टेन्शन घ्यायचं नाही. म्हणजे पहिला ट्रिक म्हणजे तुम्हाला कुणी विचारलं की कलम पहिला काय आहे, मग तुम्ही लक्षात ठेवायचं. इमॅजिन करा की तुमचा फ्रेंड तुम्हाला विचारतोय की तुम्ही पहिलं प्रेफरन्स कोणाला देणार आहात, भारत देशाला, फॅमिलीला का स्वतःला. मग तुमचा आन्सर आहे भारत देशाला. पहिला प्रेफरन्स तुम्ही भारत देशाला देणार आहात. पहिला प्रेफरन्स तुम्ही भारत देशाला देणार आहात म्हणजे कलम पहिल्यामध्ये भारत देशाबद्दल काही ना काही सांगितलेलं आहे. मग कलम 1-1 मध्ये काय सांगितलेलं आहे, कलम पहिला माहिती आहे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. मग इम्पॉर्टंट आहे, मग त्याच्या सब कलम आहे. मग कलम 1-1 मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, कलम 1-1 नुसार म्हणजे काय सब कलम आहेत, 3 सब कलम आहेत, 1-1, 1-2, 1-3. ठीक आहे, लक्षात येते. मग कलम 1-1 नुसार बघा तुम्हाला लक्षात येते त्याच्या लिहिलेलं आहे कलम 1 मध्ये 1-1 नुसार इंडिया अर्थात भारत हा राज्याचा संघ आहे. म्हणजे काय लिहिलेलं आहे की इंडिया आहे आपला, म्हणजेच काय भारत हा राज्याचा संघ असेल. आता बघा, इंडिया आहे किंवा भारत हा संघ राज्य पद्धतीचा आहे. ठीक आहे, लक्षात येते. बट आपल्या पूर्ण कॉन्स्टिट्यूशनमध्ये संघ राज्य हा शब्द कुठेच आढळत नाही. त्याऐवजी राज्याचा संघ हा शब्द आढळतो. काय, राज्याचा संघ हा शब्द आढळतो. तुम्ही बघितले असेल आपल्या भारतामध्ये 28 राज्य आणि ते एकत्रित आहेत, विविधतेने लटलेले आहेत, पण ते एकत्रित आहेत. बाहेर गेलेत का, ते बाहेर सोडून जाऊ शकत नाही. मग वरचा काश्मीर असू दे, खालचं काय आपले केरळ, तामिळनाडू असू
असू दे, कोणीही बाहेर सोडून जाऊ शकत नाही. ठीक आहे, लक्षात येते, एकत्रित आहेत. मग त्यांची पद्धती वगैरे सगळ्यांच्या वेगवेगळ्या असतील. जसं तुम्ही बघितलं असेल आमच्या बिहारमध्ये वेगळं आहे, महाराष्ट्रामध्ये वेगळं आहे, जम्मू काश्मीरमध्ये सगळे पद्धती वेगवेगळ्या आहेत, पण ते एकत्र आहेत. सगळेजण आपण काय एकत्र आहोत. म्हणजे काय, भारत हा जरी संघ राज्य पद्धतीचा असला तरी कॉन्स्टिट्यूशनमध्ये संघ हा राज्य हा शब्द कुठेच लिहिलेला नाही, त्याऐवजी राज्याचा संघ हा शब्द लिहिलेला आहे. मग बघा, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की एक मध्ये कसं लक्षात ठेवायचं. पहिल्यांदा तुम्हाला कळालं की पहिला प्रेफरन्स तुम्ही इंडियाला देणार आहात. ट्रिक काय आपली, पहिला प्रेफरन्स तुम्ही इंडियाला देणार आहात, म्हणून काय भारत देशाबद्दल काहीतरी आहे. त्यातला पहिला ट्रिक काय आहे, पहिल्या म्हणजे सब कलमची ट्रिक आहे, 1-1 मध्ये काय दिलेलं आहे की इंडिया अर्थात भारत. मग ऑफकोर्स 1-1 आहे. मग पहिल्यांदा भारताला इम्पॉर्टंट दिलं असेल, मग त्याच्यात लिहिलेलं आहे की इंडिया म्हणजेच भारत काय हा राज्याचा संघ असेल. ठीक आहे, लक्षात येते. त्यानंतर 1-2 नुसार काय दिलेलं आहे, 1-2 नुसार म्हणजे आपल्या इंडियामध्ये कोणकोणाचा समावेश होतो हे दिलेलं आहे. किती सोपं लक्षात ठेवायचं. तुम्ही एक मॅप इमॅजिन करा. चलो मॅप इमॅजिन करा. हा मॅप आहे. ठीक आहे, तुम्ही पहिल्यांदा मॅप काढता. ठीक आहे, मॅप काढता, त्यानंतर तुम्ही काय भरता, राज्य भरता, त्यानंतर तुम्ही केंद्रशासित प्रदेश भरता. ठीक आहे, लक्षात येते. मग ह्याच मॅपनुसार तुम्ही हे कलम पण लक्षात ठेवू शकता. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा भारत देशाला इम्पॉर्टंट देता, मग पहिल्या कलमामध्ये 1-1 मध्ये भारत देशाबद्दल म्हटलेलं आहे, त्यानंतर तुम्ही त्यातले 28 राज्य भरता, मग दुसऱ्या 1-2 मध्ये 28 राज्य, त्यानंतर तुम्ही केंद्रशासित प्रदेश भरता, म्हणून 1-2 मध्ये काय आहे, घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांचा समावेश असेल. म्हणजे भारत हा कशापासून बनलेला आहे हे सांगितलेलं आहे. बघा, म्हणजे यांची नावं दिलेली आहेत. 1-2 मध्ये घटक राज्य, केंद्रशासित प्रदेश यांची नावं दिलेली आहेत. म्हणजे 1-2 मध्ये म्हणजे भारत देशाबद्दल बोलून झालं. आता आतमध्ये बोलायला गरजेचं आहे. ठीक आहे, 1-1 मध्ये भारत देशाबद्दल बोलून झालं, त्यानंतर आतमध्ये घुसावं लागेल. मग 1-2 मध्ये आपले जे काही 28 राज्य आहेत, त्यानंतर केंद्रशासित प्रदेश आहेत, 8 केंद्रशासित प्रदेश, त्यांची नावं देण्यात येणार आहेत. ठीक आहे, लक्षात येते. त्यानंतर 1-3 मध्ये काय सांगितलेलं आहे, 1-3 मध्ये म्हटलेलं आहे की भारत देशामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो. म्हणजे भारताचा म्हणजे जो काही राज्याचा संघ आहे त्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो. बघा, हे बघा, भारताचे राज्य क्षेत्र पुढील बाबींचे बनलेले असेल. म्हणजे हे जो भारताचा मॅप आहे तो कशाने, म्हणजे तो जो राज्य क्षेत्र आहे तो कशाने बनलेला आहे. ऑफकोर्स घटक राज्य आहे म्हणून भारत आहे, त्यानंतर केंद्रशासित प्रदेश आहे म्हणून भारत आहे. आणि बघा, भारत देश आहे. ठीक आहे, लक्षात येते. तो युद्ध वगैरे करेल आणि दुसऱ्यांकडून काय एखादा प्रदेश घेईल आतमध्ये आपल्या भारतामध्ये, त्यांचा पण समावेश आपल्या भारताच्या राज्य क्षेत्रामध्ये असणार आहे. म्हणजे बघा, तुम्हाला दिलेलं आहे 1-3 मध्ये काय दिलेलं आहे की घटक राज्य आहेत, केंद्रशासित प्रदेश आहेत, संपादित केले जातील, जे काही संपादित केलेलं आहे आपण दुसऱ्या देशाकडून, ते सगळ्यांचा समावेश काय भारताच्या राज्य क्षेत्रामध्ये असणार आहे. मग तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की भारताच्या राज्य क्षेत्रामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो, तर घटक राज्य झालं, केंद्रशासित प्रदेश झाला आणि संपादित जे काही आपण दुसऱ्यांकडून संपादित केलेलं आहे. म्हणजे समजा उद्या युद्ध केलं मी पाकिस्तानासोबत आणि पाकिस्तानामधलं एक कोणता तरी ठिकाण आहे ते मी आपल्या इंडियामध्ये सामील करून गेलं, तर ते भारताच्या राज्य क्षेत्राचा काय पार्ट झालेला आहे. म्हणजे तुम्हाला कुणी विचारलं की अगं बाळ किंवा अरे कलम 1 काय आहे, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं कलम 1, अरे पहिला प्रेफरन्स आपण कोणाला देणार आहोत, म्हणजे कलम पहिला प्रेफरन्स आपण भारत देशाला देणार आहोत. मग त्याचा पहिला आहे, मग इम्पॉर्टन्स सुद्धा आहे, मग त्याचे सब कलम सुद्धा आहेत. 1-1 आहे, 1-2 आहे, 1-3 आहे. मग 1-1 मध्ये पहिल्यांदा भारत देशाला आपल्याला इम्पॉर्टन्स द्यावं लागेल. मग 1-1 मध्ये काय दिलेलं आहे, भारत म्हणजेच काय इंडिया हा काय असणार आहे, राज्याचा संघ असणार आहे. त्यानंतर 1-2 मध्ये भारताला इम्पॉर्टंट दिलं, नकाशाला इम्पॉर्टंट दिलं. आता आतमधल्या घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना इम्पॉर्टंट द्यावं लागणार आहे. मग 1-2 मध्ये काय आहे, हे घटक राज्य, त्यानंतर केंद्रशासित प्रदेश यांची नावं देण्यात आलेली आहेत. त्यानंतर 1-3 काय आहे, तर बघा, आता घटक राज्य झालं, केंद्रशासित प्रदेश झाला, तर जे काही बाहेरून आपण घेतलेलं आहे त्यांना इम्पॉर्टंट द्यावं लागेल. मग 1-3 मध्ये भारताच्या राज्य क्षेत्रामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो याबद्दल माहिती सांगितलेली आहे. 3 गोष्टींचा समावेश होतो, एक घटक राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि संपादित केलेले जे काही राज्य असतील किंवा ठिकाण असेल त्यांचा भारताच्या राज्य क्षेत्रामध्ये समावेश होतो. मला वाटतं तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, त्यानंतर बघा कलम 2 काय, कलम 1 कळालं. कलम 1 मध्ये काय सब कलम आहे, 1-1, 1-2, 1-2 आणि 1-3. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही 3 कलमांचा अभ्यास केलेला आहे. ठीक आहे, आता कलम 2 काय म्हणतं बघा, कलम 2 काय म्हणतं. आता कलम 2 काय आहे, नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे.
आणि कलम 3 सुद्धा म्हणतं की नवीन राज्याची निर्मिती करणं. आता गडबड काय आहे, जर दोन्हीही समान असतील तर दोन दोन कलममध्ये लिहिण्याची गरज काय आहे. दोघांमध्ये खूप जास्त फरक आहे. कलम दुसरा, ओके, कलम दुसरा काय म्हणतो, समजा हा इंडिया आहे, ठीक आहे, आणि तुम्हाला माहिती आहे की इंडियाच्या शेजारी हा पाकिस्तान आहे, ठीक आहे, किंवा हा चायना आहे, इकडं हा नेपाळ आहे, भूतान आहे, ठीक आहे, म्यानमार झालं, बांगलादेश झालं, तर तुमचं सगळं पाठ झालं असेल, ठीक आहे, लक्षात येते. मग मला जर उद्या मी युद्ध केलं किंवा न युद्ध करता मी एखादं ठिकाण मला जर भारतामध्ये घ्यायचं असेल आणि भारतामध्ये इन्व्हॉल्व करून त्याला एक नवीन राज्य स्थापन करायचं असेल किंवा काही स्थापन करायचं असेल तर त्याबद्दल म्हणतं. म्हणजे कलम 2 आहे हे दुसऱ्यांच्या ठिकाणाबद्दल म्हणतं. किती सोपं आहे लक्षात ठेवणं. कलम 2 कलम दुसरा हे दुसऱ्यांच्या ठिकाणाबद्दल म्हणतं. म्हणजे आपल्या इंडियाच्या आतमधले जे काही गडबड असणार त्याच्याबद्दल म्हणत नाही, तर दुसऱ्यांचं ठिकाण घ्यायचं. म्हणजे पाकिस्तानाकडून घेतलं किंवा चायनाकडून घेतलं, भूतानकडून घेतलं, नेपाळकडून घेतलं, एखादा ठिकाण घ्यायचं आणि आपल्या म्हणजे इंडियामध्ये आणून काय करायचं किंवा इंडियामध्ये तो स्थापन करायचं, नवीन राज्य स्थापन करायचं, हे कलम 2 मध्ये म्हणतं. ठीक आहे, लक्षात येते. कलम 2 बघा किती सोपा ट्रिक आहे. कलम दुसरा दुसऱ्यांच्या ठिकाणाबद्दल म्हणतं. ओके, कलम दुसरा हा दुसऱ्यांच्या ठिकाणाबद्दल म्हणतं. म्हणजे दुसऱ्या देशातून एखादा ठिकाण आणला आणि तो आपल्या इंडियामध्ये काय करायचा, स्थापन करायचं, नवीन राज्याची स्थापन करायचं. ठीक आहे, हे कलम काय आहे तर 2 आहे. आणि हे सगळं अधिकार जो काही असतो तुम्हाला माहिती आहे, संसद आणि म्हणजे केंद्रामध्ये संसद इम्पॉर्टंट असतं, राज्यामध्ये विधिमंडळ इम्पॉर्टंट असतं. मग हे सगळे एवढे इम्पॉर्टंट कामं विधिमंडळ करू शकत नाही. 28 राज्य आहेत, प्रत्येकाला विधिमंडळ आहे. मग प्रत्येक जण थोडी नसले कामं करणार आहे. मग हे सगळे काही राज्य म्हणजे दुसऱ्यांकडून घ्यायचं, एखादं ठिकाण आपल्या इंडियामध्ये सामील करून घ्यायचं वगैरे, नवीन राज्य स्थापन करायचं, हे सगळं काम कोण करतं, एवढे इम्पॉर्टंट काम संसद काम करतं. म्हणजे विधिमंडळाला हा अधिकार नाहीये. हे काम कोणाचं आहे, संसद याचा अधिकार आहे, संसदेला हा अधिकार आहे. ठीक आहे. आता कलम 3 काय म्हणतात, तुम्ही बघितलं की कलम 2 म्हणजे दुसऱ्यांचं ठिकाण घेऊन दुसऱ्यांचा एखादा वस्तू घ्यायचं आणि आपल्या इंडियामध्ये आणून स्थापन करायचं. ठीक आहे. तर आता कलम 3 काय म्हणतं, 3 बघा. आता कलम 2 तर दुसऱ्यांबद्दल सांगतं, मग कलम 3 आपल्याबद्दल सांगतं. मग असं लक्षात ठेवायचं, ट्रिक अशीच आहे. कलम 2 दुसऱ्यांच्या वस्तूबद्दल सांगतं, कलम 3 काय आहे तर आपल्या वस्तूबद्दल सांगतं. कलम 3 काय म्हणतं, हा इंडियाचा मॅप आहे. इंडियामध्ये तुम्हाला काही गडबड करायची असेल, म्हणजे एखादं राज्य तोडायचं असेल, जसं तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचं 2014ला झालं. ठीक आहे, मग हे राज्य तोडले. जर महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं असेल, लातूर झालं वगैरे, सगळे वेगळे झालेले आहेत. हे काही गडबड करायची असेल, इंडियाच्या आतमधली जी काही गडबड करायची असेल, इंडियामध्ये नवीन राज्य बनवायचं असेल किंवा एखादं 2 राज्य एकत्रित करून मोठं राज्य बनवायचं असेल किंवा एखाद्या राज्याचं नाव बदलायचं असेल, जसं उत्तर प्रदेशचं नाव आता पडलेलं आहे, ते उत्तरांचल होतं, ओडिसाचं ओरिसा होतं. ठीक आहे, लक्षात येते. मग हे जे काही गडबड करायची आहे, देशाच्या आतमध्ये जी काही गडबड करायची आहे ती कलम 3 सांगतं. कलम 2 काय सांगतं, कलम दुसरा काय सांगतं, दुसऱ्यांची वस्तू घ्यायची आणि इंडियामध्ये आणून स्थापन करायचं. कलम 3 काय सांगतं, मग आपली वस्तू घ्यायची, आपले जे काही अधिकार आहे, देशाच्या आतमध्ये जे काही गडबड करायची आहे ते तुम्ही करायचं. ठीक आहे. म्हणजे 2014ला जो काही आंध्र प्रदेशपासून तेलंगणा वेगळं झालं, हे कलम 3 नुसार झालं. कारण आंध्र प्रदेश असू दे, तेलंगणा असू दे, हा इंडियाचा पार्ट आहे. ठीक आहे, मग हे कलम 3 सांगतं. ठीक आहे, लक्षात येते. आता ह्याला प्रोसेस असेल, असंच थोडी ना बनून जात असेल, ह्याला प्रोसेस आहे. समजा आता तेलंगणाला वेगळं व्हायचं होतं आंध्र प्रदेशपासून. ठीक आहे, लक्षात येते. मग त्या बाबतीत ह्याचा पूर्ण अधिकार सुद्धा संसदेला आहे. ठीक आहे, ह्याचा अधिकार कोणाला आहे, संसदेला आहे. नवीन राज्याची निर्मिती करणं तुम्ही बघितलं, इकडं पण संसदेला आहे आणि इकडं पण संसदेला आहे. कलम 2 असू दे, कलम 3 असू दे, अधिकार कोणाला आहे, संसदेला आहे. आता ह्याची प्रोसेस काय, समजा तेलंगणाला वेगळं व्हायचंय. ठीक आहे, आता त्या प्रकारचं पहिल्यांदा राष्ट्रपतीला शिफारस करावं लागतं. ठीक आहे, समजा मी राष्ट्रपती आहे आणि मला शिफारस आली. ठीक आहे, की असं आहे 2 राज्य यांना वेगवेगळं व्हायचं आहे. मग मला शिफारस आल्यानंतर माझी ड्युटी काय आहे की ह्या 2 राज्य कोणतं राज्य आहे, समजा आंध्र प्रदेश आहे आणि त्यांना वेगवेगळं व्हायचं आहे. मग त्या आंध्र प्रदेशमधले जे काही विधिमंडळ आहे त्यांना ही शिफारस पुढे जाण्यापेक्षा आधी, म्हणजे समजा हे संसद आहे, ठीक आहे, त्यांनी मला म्हणजे शिफारस केली. ठीक आहे, शिफारस केली, मी राष्ट्रपती आहे समजा. ठीक आहे, मग माझी ड्युटी आहे की ही शिफारस करण्याच्या आधी
ज्या राज्याच्या रिलेटेड आहे, समजा आंध्र प्रदेशच्या राज्याच्या रिलेटेड असेल त्या म्हणजे राज्याला ऑफकोर्स विधिमंडळ असणार आहे, ठीक आहे. मग त्या विधिमंडळाला आधी विचारायचं म्हणजे संसदेला हो बोलण्याच्या आधी, म्हणजे मी राष्ट्रपती आहे, मी शिफारस देण्याच्या आधी माझी ड्युटी काय असणार, म्हणजे समजा इथं हे सगळे संसद इमॅजिन करा, ते आले आणि म्हणायला लागले की असं असं आहे, आंध्र प्रदेशला वेगळं व्हायचं आहे वगैरे, ठीक आहे, मी राष्ट्रपती आहे. माझी ड्युटी आहे त्यांना डायरेक्ट हो बोलण्याच्या आधी जो विधिमंडळ असेल राज्यामध्ये, आंध्र प्रदेशमध्ये जो कोणी असेल विधिमंडळ, ठीक आहे, जी विधिमंडळ आहे त्यांना काय करणं, परवानगी घेणं, त्यांची परवानगी घेणं. पण ते ॲज अ फॉर्मॅलिटी असतं. म्हणजे त्या आंध्र प्रदेशनी म्हटलं की नाही बनवायचं आहे किंवा हो बनवायचं आहे, ते राष्ट्रपतीवर बंधनकारक नसतं किंवा संसदेवर बंधनकारक नसतं. म्हणजे फक्त फॉर्मॅलिटी. म्हणजे तुम्ही बघा मित्राला फक्त विचारता अरे फ्रुट्स पाहिजे का, पण तो हो बोलला तरी आपण देत नाही वगैरे कधी कधी असं, ठीक आहे, ॲज अ फॉर्मॅलिटी म्हणून विचारायचं असतं, ठीक आहे, लक्षात येते. बघा म्हणजे हे संसद झाले, ह्यांनी शिफारस केली माझ्याकडे, ठीक आहे, लक्षात येते. मग मी शिफारसला हो म्हणजे माझ्याकडे शिफारस केली म्हणजे ते मांडण्याआधी, म्हणजे लोकसभेत असू दे राज्यसभेत असू दे, मांडण्याच्या आधी, ठीक आहे, पहिल्यांदा राष्ट्रपतीला शिफारस करावी लागते. ओके, म्हणजे राष्ट्रपतींची शिफारस घ्यावी लागते, ठीक आहे. म्हणजे लोकसभा आहे राज्यसभा आहे, तिथे तुम्ही बघितलं असेल कोणता कायदा असेल तर ते डायरेक्ट मांडण्यात येतो, मग राष्ट्रपतीकडे साईनसाठी जातं. पण ह्या प्रोसेसमध्ये उलटं आहे, ठीक आहे. पहिल्यांदा राष्ट्रपतीची शिफारस लागते, ठीक आहे. मग राष्ट्रपती शिफारस डायरेक्ट न देता कोणाला विचारणार आहेत, ह्या ज्या राज्याशी आहे रिलेटेड त्या विधिमंडळाला विचारणार आहेत. आणि त्यांचं हो असू दे नाही असू दे ते कंपल्शन नाही आहे, ते फॉर्मॅलिटी आहे, फक्त विचारणं हा फॉर्मॅलिटी आहे, ठीक आहे. मग झालं, फॉर्मॅलिटी असते. मग पुढे जातं, मग संसदेमध्ये लोकसभेत आधी प्रेरित होतं किंवा राज्यसभेत, असं काही रूल नाही आहे की लोकसभेतच जायला पाहिजे राज्यसभेतच जायला पाहिजे, कोणाकडेही जाऊ दे, पण दोन्ही सभागृहामध्ये साध्या बहुमताने काय व्हायला पाहिजे, ते पारित व्हायला पाहिजे. आता बहुमत आहे दोन प्रकारचे असतात, साध्या बहुमताने आणि काय विशेष बहुमताने. आता साधा बहुमत म्हणजे तुम्हाला माहिती आहे 100 लोक आहेत तर एखाद्याला 51 व्होट मिळाले म्हणजे ते साधा बहुमत झालं. म्हणजे एखाद्याला 49 मिळालं, एखाद्याला 51, मग 51 वाला जिंकला, ठीक आहे, त्याला काय म्हटलं जातं, साधं काय म्हटलं जातं, बहुमत. विशेष बहुमत म्हणजे 66% व्होट असायला पाहिजे, त्याला काय म्हटलं जातं, विशेष बहुमत. ते आपण नेक्स्ट नंतर करत जाणार आहोत, एकाच व्हिडिओमध्ये खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल, ठीक आहे, लक्षात येते. मग हे प्रोसेस असे, म्हणजे नवीन राज्याची निर्मिती बनवणं म्हणजे असंच होत नाही. मी राष्ट्रपती आहे समजा, मग राष्ट्रपतीकडे ही शिफारस आली, ठीक आहे, मग राष्ट्रपती शिफारस करण्याच्या आधी, ठीक आहे, शिफारस करण्याच्या आधी काय होतं, म्हणजे राष्ट्रपतीकडे ते आलं, ठीक आहे, मग राष्ट्रपतींनी शिफारस करणं गरजेचं असतं, ठीक आहे. पण ते शिफारस करण्याच्या आधी काय होतं, ते विधिमंडळाची परमिशन घेतात, ज्या रिलेटेड आहे त्या विधिमंडळाची परमिशन घेतात. पण परमिशन घेणं म्हणजे त्यांचं जे काही जे असेल निर्णय ते काही कंपल्शन नसतं संसदेवर किंवा राष्ट्रपतीवर. मग आपलं काम चालू होतं, ठीक आहे. मग लोकसभेत असू दे राज्यसभेत असू दे, असं काही रूल नाही की लोकसभेतच पहिल्यांदा पारित व्हायला पाहिजे, राज्यसभेतच कोणतेही पारित केलं जातं, ठीक आहे. पारित झाल्यानंतर हे साधारण बहुमताने पारित केलं जातं, म्हणजे 51% काय व्होट भेटायला पाहिजे, ठीक आहे, लक्षात येते. म्हणजे तुम्हाला ही प्रोसेस कळाली, म्हणजे आंध्र प्रदेशमधून तेलंगणा वेगळं झालं, हे प्रोसेस सगळं क्लिअर करून. आता हेच जर केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीत असतं, म्हणजे तुम्हाला माहिती आहे अंदमान निकोबार झालं, लक्षद्वीप झाले, हे आपले केंद्रशासित प्रदेश आहे आणि त्यांच्यात काही गडबड झाली आणि त्यांच्यात वेगळं व्हायचं असेल तेव्हा राष्ट्रपतीला, केंद्रशासित प्रदेश असेल तर राष्ट्रपतीला परमिशन सुद्धा घेण्याची गरज नसते, म्हणजे फॉर्मॅलिटी पण करण्याची गरज नसते, ठीक आहे. म्हणजे राज्याच्या बाबतीत आपण फॉर्मॅलिटी करतो, केंद्रशासित प्रदेशच्या बाबतीत असेल तर त्यांना फॉर्मॅलिटी करण्याची पण गरज नाही. केंद्रशासित बाबतीत डायरेक्ट ते निर्णय देऊ शकतात, डायरेक्ट शिफारस करू शकतात राष्ट्रपती, ठीक आहे. म्हणजे कोणताही कायदा असेल तर नॉर्मली लोकसभेत राज्यसभेत आधी पारित होतो, मग राष्ट्रपतीकडे जातो. पण हा जो नवीन राज्य असेल किंवा नाव वगैरे चेंज करायचं असेल, क्षेत्रफळ वगैरे चेंज करायचं असेल तर पहिल्यांदा राष्ट्रपतींची पूर्वसंमती लागते, ठीक आहे. मग राष्ट्रपती पूर्वसंमती देण्याच्या आधी पहिल्यांदा कोणाला, विधिमंडळाला विचारतात. पण विधिमंडळाचा जे काही आहे निर्णय तो कंपल्शन नसतो. मग काय होतं, लोकसभेत होतं, राज्यसभेत पारित केलं जातं, असं काही रूल नाही आहे की पहिल्यांदा लोकसभेतच व्हायला पाहिजे, राज्यसभेत कोणत्याही सभेत जाऊ दे, पण दोन्ही सभेत काय होतं, साधारण बहुमताने पारित केलं जातं आणि अशा प्रकारे नवीन राज्याची काय होते, निर्मिती केली जाते. म्हणजे कलम 2 काय आहे, दुसऱ्यांची वस्तू घ्यायची आणि स्थापन करायची. कलम 3 काय, आपलीच वस्तू घ्यायची आणि काय स्थापन करायची, ठीक आहे.
त्यानंतर कलम 4 काय म्हणतं, ओके, कलम 4 काय म्हणतं, कलम 4 काय म्हणतं, हे कलम 2 आहे आणि हे कलम 3 आहे. ह्या दोघांमध्ये जे काही तुम्हाला बदल करायचं आहे ते साधारण, ओके, साधारण बहुमताने करावं लागेल तुम्हाला. विशेष बहुमताने करण्याची तुम्हाला गरज नाही आहे. ओके, लक्षात येते. बघा कलम 4 काय म्हणतं की कलम 2 आहे, कलम 3 आहे, मधील जे काही तुम्ही कायदे बनवणार आहात त्यांचं म्हणजे साधारण बहुमतानेच व्हायला पाहिजे. बघा इथं मी काय लिहिलेलं आहे, कलम 2 आहे, कलम 3 मधील जे कायदे आहेत ते कलम 368 अंतर्गत येणार नाही. आता हे कलम 368 काय आहे, कलम 368 नुसार जर एखादी घटना दुरुस्ती झाली म्हणजेच काय विशेष बहुमताने घटना दुरुस्ती झाली असं समजलं जातं. ठीक आहे, लक्षात येते. मग हे काय म्हणताय ते की 368 अंतर्गत येणार नाही म्हणजे विशेष बहुमत अंतर्गत येणार नाही, ते साधे बहुमत अंतर्गत होणार. आता इथं तुम्हाला गडबड दिसत असेल. बघा कलम 2 आहे ते पण साध्या बहुमताने आणि कलम 3 पण आहे ते पण साध्या बहुमताने असेल. ठीक आहे, असं 4 म्हणतं. ओके, कलम 4 काय म्हणतं, कलम 2 कलम 3 मधलं जे काही गडबड तुम्हाला करायची आहे ती साधारण बहुमताने होणार म्हणजेच 368 अंतर्गत होणार नाही. 368 अंतर्गत होणं म्हणजेच काय विशेष मताने होणं, मग 368 अंतर्गत होणार नाही म्हणजेच काय साधारण बहुमताने होणार. ठीक आहे, लक्षात येते. आता तुम्ही बघा हे इंडिया आपला अजून एक कन्सेप्ट मी तुम्हाला क्लिअर करून टाकले. आपलं हे महाराष्ट्राचं मी मॅप काय काढलं. ठीक आहे, लक्षात येते. चलो आता तुम्हाला कळालं असेल. आता अजून एक कन्सेप्ट क्लिअर करून टाकते मी. हा जर तुमचा इंडिया आहे. ठीक आहे, आता इंडियाचा एखादा पार्ट तुम्हाला द्यायचा असेल पाकिस्तानाला. ठीक आहे, पाकिस्तानाला. मग बघा दुसऱ्यांची वस्तू जेव्हा तुम्हाला घ्यायची आहे तेव्हा साधारण बहुमताने साधारण काम करायचं, पण आपली वस्तू दुसऱ्यांना द्यायची असेल तर ते जेव्हा असं काही परिस्थिती येईल तेव्हा ते 368 अंतर्गत येणार म्हणजेच काय विशेष बहुमताने येणार. म्हणजे पाकिस्तानात ही एखादी वस्तू मला इंडियामध्ये आणून स्थापन करायची आहे, ते मस्तपैकी जायचं बिंदास साधारण बहुमताने आणि ते आणायचं आणि स्थापन करायचं, पण आपलीच एखादी वस्तू पाकिस्तानला द्यायची असेल तर ते साधारण बहुमताने करता येणार नाही, ते 368 अंतर्गत म्हणजेच काय विशेष बहुमताने करता येईल. हे केव्हा ठरवण्यात आलं, एक बेरुबानी खटला आहे. मग त्यावेळी 1960ला हे ठरवण्यात आलं होतं. असं प्रॉब्लेम आलं होतं. म्हणजे किती सोपं आहे लक्षात ठेवायचं. तुम्ही असं कॅज्युअल करता बघा, स्वतःची पेन्सिल देताना विचार करता पण दुसऱ्यांची पेन्सिल घेताना विचार करत नाही, तसंच आहे बघा. दुसऱ्यांची वस्तू घेताना आपण विचार नाही करत आहे, साधारण बहुमताने करून टाकू आणि बघा स्वतःची वस्तू दुसऱ्यांना देतोय तेव्हा काय विशेष बहुमताने करायचं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही सबस्क्राईब करणार आहात, शेअर करणार आहात, कमेंट करणार आहात, लाईक करणार आहात. थँक्यू सो मच.